चला तर मंडळी, ताजे मटार आणि बटाट्यापासून मस्त असं चटपटीत सारण बनवून मिनी ब्रेड पकोडा कसे बनवायचे ते पाहणार आहोत, तेही अजिबात सोड्याचा वापर न करता। त्यासाठी इथे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी ताजे मटार घ्यायचे, हिरवी मिरची, आलं, लसूण, मुठभर कोथिंबीर घालून छान असं मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचे। त्यानंतर गॅसवरती कढई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 चमचे तेल घालायचं, जिरं घालायचं आणि वाटून घेतलेलं वाटण घालायचं। 1 ते 2 मिनिटे परतायचं, खूप जास्त परतायचं नाही। वाटण छान परतून झाल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवीपुरतं मीठ आणि हळद घालायचे, 1 चमचा गरम मसाला घालायचा आणि पुन्हा एकदा संपूर्ण साहित्य छान असं एकजीव करून घ्यायचं। त्यानंतर 3 मीडियम साईजचे बटाटे उकडून साल काढून मॅश करून घेतले, ते सुद्धा यामध्ये घालायचे आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचे। तर इथे पहा, इथे आपलं मिनी ब्रेड पकोडासाठी लागणारं चटपटीत असं सारण बनवून तयार आहे। थंड करण्यासाठी ठेवूया आणि बॅटर तयार करून घेऊया। बॅटर तयार करण्यासाठी इथे मी एका बाउलमध्ये 1.5 वाटी बेसन घेतलं आणि यामध्ये आपल्याला अर्धा चमचा ओवा, हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचंय। थोडं थोडं पाणी घालून छान असं सरसरीत बॅटर तयार करून घ्यायचं। इथे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचं बॅटर तयार करून घ्यायचे। त्यानंतर इथे आपल्याला ब्रेडचे स्लाइस घ्यायचे आहेत। इथे मी ब्राऊन ब्रेड वापरला, तुम्ही व्हाईट ब्रेड वापरला तरी देखील चालेल। आता यावरती आपण जो बनवून घेतलेला मसाला आहे तो छान असा भरभरून लावायचा, सर्व बाजूने एकसारखा लावून घ्यायचा। वरतून एक ब्रेडचे स्लाइस ठेवून छान असं बंद करून घ्यायचे। बाकीचे सुद्धा अशाच पद्धतीने तयार करून घेऊया आणि त्यानंतर याला आपल्याला कट करून घ्यायचं आहे आणि मिनी ब्रेड पकोडा तयार करून घ्यायचे। हे तुम्ही असे सुद्धा खाऊ शकता, असे सुद्धा खूप छान लागतात। तर इथे मी संपूर्ण ब्रेड अशाच पद्धतीने कट करून घेतले। कट करून घेतलेले जे ब्रेड आहेत ते अशा पद्धतीने बेसनच्या बॅटरमध्ये छान असं कोट करून घ्यायचे आणि चमच्याच्या सहाय्याने एक एक उचलून अलगद आपल्याला कडकडीत गरम तेलामध्ये हे घालायचे आहेत आणि छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे। तेल हे कडकडीत गरम असायला हवं, तेव्हाच तुमचे हे ब्रेड पकोडा जे आहेत ते तेलकट होत नाहीत आणि छान असे खुसखुशीत बनून तयार होतात। तर इथे पहा, इथे मी मिनी ब्रेड पकोडा छान असे तेलामध्ये घातलेले आहेत। दोन्ही बाजूने उलटपलट करून छान असे क्रिस्पी होईपर्यंत तळून घेतलेले आहेत। काढून घेऊया आणि सेम पद्धतीने बाकीचे सुद्धा तयार करून घेऊया। तर इथे आपले संपूर्ण मिनी ब्रेड पकोडा बनवून तयार झालेले आहेत। मस्त असे चटपटीत बनवून तयार होतात। ताज्या हिरव्या वाटणामध्ये बनवलेले आहेत, त्यामुळे अगदी चटपटीत लागतात। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। इंस्टाग्रामला फॉलो करा।